कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरण ईडी अटक केलेल्या सुजित पाटकरांचा विशेष न्यायालयानं जामीन फेटाळला। शिवाजीनगर मानखुर्दचे समाजवादीचे उमेदवार अबू आझमींची प्रकृती बिघडली होती। त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले। समाजवादीचे नेते रईस शेख यांची माहिती। अजितदादांच्या सभेत त्यांच्या आईचा संदेश वाचून दाखवला। अजितदादांवर अन्याय झालाय। संदेशामध्ये अजितदादांच्या आईंची प्रतिक्रिया। युगेंद्र पवारांच्या सभेत प्रतिभा पवारांच्या हातात लक्षणीय फलक झळकले। शरद पवारांच्या फोटोखाली जिकडे म्हातारा फिरतंय तिकडे चांगभलं होतंय असा उल्लेख। राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख। उद्धव ठाकरे घरातील खाष्ट सासूसारखे एका माणसानं पक्षाची वाट लावली आहे। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। एकदा ईडीनं बोलावलं तर 2 वर्ष कोमात गेलात। भाजपची गुलामी करताय। राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा। राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला। अदानींसाठी मोदींचा एक आहे तो सेफ आहेचा नारा। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल। तर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी तिजोरी आणत अदानी मोदींचे फोटो दाखवले। अदानींची खरी उन्नती 2014च्या अगोदर। अदानींचा सर्वात जास्त विकास काँग्रेस सरकारच्या काळातच झालाय। अदानी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवत विनोद तावडेंचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान तर 23 तारखेला मतमोजणी। मतदान केंद्रावरील मोबाईलच्या वापरावरील बंदी योग्यच। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मोबाईल बंदी योग्य। हायकोर्टाचं मत। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील। पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबईत लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले। मुंबईत यंदा 1,02 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार। मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोचा निर्णय। मतदानाच्या दिवशी पहाटे 4 वाजेपासून बेस्ट सेवा, 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार। जालना जिल्ह्यात 1,755 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार। मतदानासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सज्ज। पुणे शहरात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6,800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1,500 जवान बंदोबस्तात तैनात राहणार। पुण्याच्या भोर आगारातील बस सेवा 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार। निवडणुकीच्या कामासाठी एसटी बस वापरण्यात येणार असल्यानं बंद। आगार व्यवस्थापकांची माहिती। नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी 126 बसेसची सोय। 3 दिवस 126 गाड्या उपलब्ध राहणार नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ। जिल्हा पोलीस दलासह सीआरपीएफचे जवान तैनात। धुळे जिल्ह्यातील 1,092 ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। ज्येष्ठ नागरिकांकडून घरून मतदान। मुंबईतून रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच। ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून असामा अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून 42 लाखांची रोकड जप्त। निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू। आचारसंहितेच्या काळात मुंबई शहरासह उपनगरातून तब्बल 341 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई। 104 गुंडांच्या अटकेचे आदेश तर 1,343 तडीपाराच्या नोटिसा। जिल्ह्यात आचारसंहितेच्या काळात 9 कोटींच्या रोकडसह 19 कोटी 50 लाखांच्या मालमत्ता जप्त। निवडणूक अधिकारी नितीन गावंडेंची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। 12,500 निवडणूक अधिकाऱ्यांसह 4,000 पोलीस, 2,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 8 तुकड्या तैनात। पालघर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती। विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी करत आय विल वोटचा संदेश। मुंबई पालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरच। 690 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार। उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। तुळजापुरात सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेणार। मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। सकाळी 11:30 वाजता दगडूशेठ गणपतीची आरती करणार। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरमधील सीआयडीच्या तपासात अनेक त्रुटी। मुंबई हायकोर्टाचा सीआयडीच्या तपासावर ताशेरे। 2 आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल जमा करण्याचे निर्देश। कोस्टल रोड प्रकल्पाचं 93% काम पूर्ण। जानेवारीच्या मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार वरळी ते वांद्रे अशी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार प्रवास हा 12 मिनिटात करता येणार। मुंबईसह उपनगरात पहाटे किंचितसा गारवा असला तरी तापमानात हळूहळू वाढ। किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिकची नोंद।
गुणवत्तापूर्ण पीएचडी संशोधनाला यूजीसी कडून पुरस्कार देण्यात येणार. पीएचडी एक्सलन्स सायटेशन्स ह्या पुरस्कार देण्याचा यूजीसीचा निर्णय. विविध शाखांमधील 10 प्रबंधांची निवड केली जाणार. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी जीएसटी अंमलबजावणी समितीकडून मुदतवाढ. महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदानामुळे 20 ऐवजी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय. करदात्यांना त्याची परदेशात असलेली मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार. माहिती उघड न केल्यास 10 लाख रुपये दंड भरावा लागणार. प्राप्तिकर विभागाचा इशारा.